नमस्कार, मी ऋतुजा गुरव. आपण पाहत आहात नव महाराष्ट्र 10. पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. एकत्रच मोठे झालो त्या अशा आमच्या काकी, भाभी काकी खरं तर मी त्यांना म्हणते, आदरणीय अजित दरेकरजी, आदरणीय अमित कारंडेजी, आदरणीय दीप्तीताई चौधरी, आदरणीय जितेश कदमजी, आदरणीय राजेश नाईकजी, नुकतेच ज्यांची महानगरपालिकेत निवड झाली प्रतीकदादाचे चिरंजीव हर्षवर्धन दादा, उपस्थित सगळेच काँग्रेस पक्षाचे नगरसेवक असतील, सदस्य असतील, उपस्थित जे आहे त्याचा ती सुरुवात गुजरातपासून झाली. आणि गुजरातला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा आम्हाला पण तिथे ऑब्झर्वर म्हणजे आज जे तोटा जी आहे जुक्कलचे, खरं तर जुक्कलला पण मी ऑब्झर्वर म्हणून त्यावेळेस गेली होती, म्हणून माझा आणि त्यांचा परिचय जुना आहे. तर जेव्हा आम्हाला पाठवलं गेलं संघटन सृजन अभियानला पहिल्यांदा गुजरातला, तेव्हा सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनात, जे आत्ता ब्लॉक अध्यक्ष असतील, आता पदाधिकारी असतील, आता अध्यक्ष असतील, सगळ्यांच्या मनात एक शंका आहे की हे जे प्रस्थापित आहे त्यांच्या विरोधात होणारी तर एक संकल्पना नाही ना. हा सगळ्यांच्या मनात प्रश्न उद्भवतो की ह्याची गरज काय, आता हे कशाला उगाच येतात. पण विषय तो नाही आहे. संघटन सृजन अभियानचे अनेक त्या ठिकाणी पैलू आहेत. पहिला पैलू म्हणजे चौकटीच्या बाहेर जाऊन काँग्रेसवर प्रेम करणारे अनेक लोक असतात, अनेक कार्यकर्ते असतात, त्या सगळ्यांना बोलण्याची बाळगू नका. प्रत्येक कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी हे अभियान संघटन सृजन अभियान झालं आहे, नेमलं गेलं आहे. ज्या ज्या राज्यांमध्ये आतापर्यंत जिथे जिथे संघटन सृजन अभियान पूर्ण झालं आहे, संघटना मजबूत करण्याची जी आपल्याला अपेक्षा आहे तो तसा रिझल्ट आला आहे. अर्थात इकडे विश्वजित दादा, विशाल दादा यांच्याशी चर्चा करून यांचं काय मत आहे त्यांच्याशी हितगुज करून तुमच्याशी बोलून जो निर्णय होईल तो होणार आहे. कोणाच्या विरोधात जाण्याचा हे अभियान नसणार आहे. कोणत्याही नेतृत्वाला चॅलेंज करण्याचं हे अभियान नसणार आहे. त्याची दखल देखील अतिशय सुंदर ही प्रक्रिया आहे जी AICCने आपल्याला दिल्या. आणि संघटना मजबूत करणं, कारण काँग्रेस पक्षाला एक काडर बेस्ड, आपण बघतो की RSS असेल आणि ह्या सगळ्यात आपला पण पक्ष काडर बेस्ड आहे, पण कुठेतरी मध्यंतरी थोडासा विस्कळीतपणा आला. कर्ज असतील, तुमचे वॉर्ड अध्यक्ष असतील, प्रभाग अध्यक्ष असतील, तालुका अध्यक्ष, त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य असतील, ती सगळी प्रक्रियामध्ये भाग घेण्यासाठी आणि संघटना मजबूत करण्यासाठी ही पूर्ण प्रक्रिया आहे. विक्रमदादांना मी त्या ठिकाणी हे करू इच्छित आहे की विरोधात जाणारी ही प्रक्रिया नाही आहे आणि म्हणून ताकद वाढवण्यासाठी ही संघटन सृजन हे अभियान आहे. आपण सगळे ह्याच्यामध्ये सहभागी व्हा. काँग्रेस पक्ष हा लोकशाहीमध्ये विश्वास ठेवतो. पक्षात पण खूप मोठ्या प्रमाणात लोकशाही आहे आणि ती खालपर्यंत आहे, हे पण कुठेतरी या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. उंटावर बसून शेळ्या हाकण्याचं काम पक्षात केलं जात नाही. खालपर्यंत येऊन जो तळागाळातला कार्यकर्ता आहे, जो नेहमी ऊन असू दे पाऊस असू दे काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन अभिमानाने उन्हात पावसात फिरत असतो, त्याच्या पण मनात काय, त्याच्या हृदयात काय, हे ऐकण्याचं हे अभियान आहे. एकंदरीत असं वाटतं की बघा, आज आपण बघतो आपल्या देशात जे काही चाललं आहे एकतर्फीच चाललं आहे, संवाद होत नाही आहे. जर लोकशाहीला मजबूत करायचं असेल तर संवाद खूप महत्त्वाचा आहे. म्हणून ह्या अभियानाच्या माध्यमातून ऐकणं जास्त आणि बोलणं कमी हे तुम्हाला दिसून येईल येणाऱ्या 7 दिवस. कारण का तुमच्या मनात काय आहे ते ऐकणं गरजेचं आहे, तरच संवाद होऊ शकतो. पक्षाबद्दल तुमचं म्हणणं काय, पक्षामध्ये अजून काय चेंज होऊ शकतो का, महाराष्ट्राच्या दृष्टिकोनाने अलीकडे विधानसभेत जे झालं ते अपेक्षित नव्हतं. अर्थात विश्वजित दादांनी तो किल्ला साबित ठेवला त्या ठिकाणी, पण अनेक ठिकाणी जो आपल्याला पराभव अपेक्षित नव्हता लोकसभेनंतर तो आपल्याला सामोरे जावं लागलं. त्याच्यानंतर कार्यकर्त्याच्या मनात इतर जिल्ह्यांमध्ये थोडीशी मायूसी त्या ठिकाणी आली, पण पुन्हा एकदा आपल्याला उठायचं, उभं राहायचं आहे. हीच ती वेळ आहे. लोक आपली वाट बघतायत
आणि आपल्याला लोकांपर्यंत जायचं आहे. आज अनेक अन्याय शेतकऱ्यांवर असतील, सर्वसामान्य लोकांवर असतील, BJPच्या माध्यमातून होत आहे. त्याबद्दल आम्ही आवाज उठवतच असतो आणि ते आपल्याला लोकांपर्यंत घेऊन जायचं आहे. मी संपवते. उद्या फक्त आमचं अधिवेशन सुरू होणार आहे. महिला आरक्षण म्हणतायत, पण महिला आरक्षणाच्या नावाखाली त्यांना डिलिमिटेशन आणायचं आहे. महिला आरक्षण विषयच नाही आहे खरं तर, पण त्याचा वापर करून नेहमीप्रमाणे महिलांचा वापर केला जातोय. जसं लाडकी बहिणींचा वापर केला झाला इलेक्शनच्या पार्श्वभूमीत, आता पण तामिळनाडू आणि वेस्ट बेंगॉलचे इलेक्शन असल्यामुळे हे आणतायत. 2023लाच आणायला पाहिजे होतं, कारण का तेव्हाच पारित झालं आणि तेव्हा अटीतटी नव्हत्या. आम्ही म्हणत होतो अटीतटी नका ठेवू. आणि अशा वेळेस जर कोणी तुम्हाला विचारलं तर त्यांना आठवण करून द्या की काँग्रेस पक्षाने इतिहास रचला, कारण का 73वी आणि 74वी जी अमेंडमेंट झाली तेव्हा महिलांना 50% आरक्षण काँग्रेस पक्षामुळे पंचायत समिती, महानगरपालिका आणि नगर परिषद. आणि फक्त काँग्रेसच्या महिलांना फायदा नाही झाला, सरसकट सगळ्या महिलांना 15 लाख महिलांना त्या आरक्षणामधून च्या माध्यमातून फायदा झाला. पण हे फक्त महिलांचा वापर करतात दुसऱ्या कारणासाठी, डिलिमिटेशनसाठी. जिथे त्यांची सत्ता आहे तिकडे सीट वाढणार आहेत आणि जिथे त्यांची सत्ता नाही आहे तिथे सीट कमी होणार आहे. हा खरा त्या डिलिमिटेशनचा अर्थ आहे. डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणाचा काडी मात्र संबंध नाही आहे. पण बघा कसा वापर केला जातो, महिलांना कसं तुच्छ समजलं जातं. महिलांचा वापर प्रत्येक वेळेस हा खोटा चेहरा हा लोकांसमोर एक्सपोज केला पाहिजे बीजेपीचा. एवढंच या ठिकाणी सांगते. तोटाजी, विश्वजित दादा आणि विशालजींना मनापासून त्यांचे आभार मानते. एवढं मोठं तुम्ही चांगली सुरुवात केली संघटन सृजनला. हे अभियान जे आहे ते यशस्वी हो अशी मी प्रार्थना करते आणि आपली रजा घेते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.